यानंतर पाहूयात पुढची बातमी। पंजाब नॅशनल बँक आर्थिक घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणात फरार मेहुल चोक्सीला आर्थिक गुन्हेगार घोषित करा। 2018च्या याचिकेवर ईडीचं पाचव्यांदा युक्तिवाद झालाय। फरार आर्थिक गुन्हेगाराचा दर्जा मिळाल्यास भारतासह परदेशातील मालमत्ता जप्त करणं शक्य होणार आहे। विशेष न्यायालयासमोर ईडीचा कोर्टात युक्तिवाद। ईडीने पीएनबी घोटाळा प्रकरणात व्यावसायिक मेहुल चोक्सीला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याच्या आपल्या 2018च्या याचिकेवर पाचव्यांदा युक्तिवाद केलाय। फरार आर्थिक गुन्हेगाराचा दर्जा मिळाल्यास त्याची भारतातील आणि परदेशातील मालमत्ता जप्त करणं शक्य होईल। मुंबई विशेष न्यायालयानं चोक्सीच्या वकिलाला उत्तर देण्यासाठी सुनावणी पुढे ढकलली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।